नमस्कार बंधूंनो, नवीन सरकारी योजनेमुळे माझ्या खात्यात किती पैसे आलेत ते बघा। ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खरोखरच फायदेशीर आहे। आजच अर्ज करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन आर्थिक वर्षाला आता सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जमाफीच्या प्रकरणाची चर्चा होत आहे की सरकारकडून आता या अंमलबजावणीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मात्र या कर्जमाफीतून जास्तीत जास्त शेतकरी कसे वगळता येतील यासाठी सरकार नावाची व्यवस्था प्रयत्नशील राहणार आहे। कारण तत्वता वगैरे किंवा अधीनस्थ किंवा अधीन राहून किंवा पूर्वलक्षी प्रभावाने ही जी काही अशी शब्दप्रयोग असतात तर हे शब्दप्रयोग लाभाच्या योजनेचा घात घेत असतात। ह्या गोष्टी अनेक वेळा यापूर्वी सिद्ध झालेल्या आहेत। आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची एकूण संख्या आहे तर ती जवळपास 1,33,00,000च्या आसपास आहे। जो काही सरकारकडे अहवाल प्राप्त झालेला आहे की कर्जमाफीच्या संदर्भात सरकारने निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा करण्याचं, मात्र हे आश्वासन पाळलेलं नाही सरकारनं। कारण 2 लाखापर्यंत कर्जमाफी सरकारकडून मिळणार आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर मग एखाद्याकडे जर 3 लाख रुपये किंवा 2.25 लाख रुपये जर कर्ज असेल तर त्याचा 7/12 कोरा होणार नाही, ही गोष्ट नक्की। आणि मग अशा स्थितीमध्ये जर 1,33,00,000 शेतकरी असतील तर या सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का, हाही प्रश्न यातून निर्माण होतो। अशा स्थितीमध्ये सरकारने जी काही समिती या संदर्भात नियुक्त केली होती तर त्या समितीचा जे काही अहवाल सरकारकडे प्राप्त झाला, त्यानंतर सहकार खात्यानं जो काही अहवाल सरकारकडे दिलेला आहे, त्यानंतर जे काही बँकर्स कमिटीनं जी काही आकडेवारी सरकारकडे दिलेली आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 35,000 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत असल्याची आकडेवारी सरकारकडे प्राप्त झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफीच्या पात्रतेत शेतकरी येतात तर ती जी काही आकडा आहे तर तो जवळपास 24,75,000च्या आसपास, म्हणजे 25 लाखाच्या आसपास ती शेतकरी आहेत। आणि मग जर समजा 1,33,00,000 जर एकूण शेतकरी असतील तर त्याच्यापैकी 25 लाख कमी झाल्याच्या नंतर जे काही उरलेले 1,10,00,000 शेतकरी आहेत तर मग हे जे काही सरकार जे काही नियमित शेतकरी ज्या सरकारच्या यादीमध्ये आहेत तर त्यांना मग 50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळणार का, हाही एक प्रश्न या माध्यमातून चर्चेला येत आहे। आणि मग अशा स्थितीमध्ये ह्या एवढ्या शेतकऱ्यांना तर हा लाभ मिळणारच नाही। मग याच्यामध्ये काय आहे की जे काही आपल्या पीक कर्जाचा भरणा नियमित किंवा रेग्युलर करतात तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत लाभ मिळेल। मग आता या शेतकऱ्यांची नेमकी संख्या किती आहे किंवा आकडेवारी किती आहे याबाबत कुठेही स्पष्टीकरण सरकारनं दिलेलं नाही किंवा त्याचा आकडा अजून समोर आलेला नाही। आणि दुसरीकडे मग बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे 1.5 एकर 2 एकर 2.5 एकर 3 एकर, कारण कुटुंब व्यवस्थेमध्ये विघटन झाल्यामुळं किंवा विभक्त झाल्यामुळं जे काही जमिनीचं क्षेत्र कमी झालेलं आहे तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे। आणि मग याच्यामध्ये जे काही उरलेले शेतकरी आहेत तर यांना पीक कर्जच मिळत नाही, ही एक वास्तविकता आहे की सरकारचे जे काही पीक कर्जाबाबत जे काही सरकारकडून दरवर्षी उद्दिष्ट दिलं जातं राष्ट्रीयकृत बँकांना, जिल्हा बँकांना किंवा इतर सहकारी संस्थांना, ज्या काही सोसायट्या आहेत शेतकऱ्यांच्या संबंधाने, तर त्यांना जे काही उद्दिष्ट दिलं जातं तर ते उद्दिष्टाची अंमलबजावणी करतीलच असं नाही। आणि याच्यासाठी जर अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी जे काही जिल्हा अग्रणी बँक असतील किंवा शासनाच्या समिती असतील, मग त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, जिल्हा परिषदचे पदाधिकारी असतील, स्थानिक आमदार असतील किंवा पंचायत समिती प्रशासनातील अधिकारी कर्मचारी असतील, बँकेचे कर्मचारी असतील, तर हे फक्त तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर बैठका घेतात, मिटिंगा घेतात, नाश्ता पाणी आणि चहा पाणी याच्यावर खर्च करतात आणि कागद रंगवतात आणि पेपरला दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी पत्रकाद्वारे बातम्या येतात। बाकी याच्या व्यतिरिक्त याचा फॉलोअप कुठलाही घेतला जात नाही। कारण यापूर्वी अनेक योजना सरकारच्या अशा आलेल्या आहेत, मग मुद्रा सारख्या योजना असतील किंवा
स्किल ऑफ इंडिया असतील, अजून बऱ्याच योजना आहेत, तर त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, ही वास्तविकता आहे. आणि म्हणून सामान्य माणूस आणि शेतकरी हा गरीब तो गरीबच राहतो. आणि मग उरलेले जे काही शेतकरी आहेत तर त्यांना पीक कर्ज का मिळत नाही? तर पहिल्यांदा अशी गोष्ट घडते की राष्ट्रीयकृत बँकांकडे गेल्याच्या नंतर ज्यावेळेस पीक कर्जाची मागणी करायला तो जातो तर त्याला 7/12 8 फेरफार हैसियत दाखला चतुर्सीमा नकाशा इत्यादी कागद त्याला सांगितली जातात. त्याचं बँकेत खातं आहे किंवा नाही हे पाहिलं जातं. त्याच्यानंतर त्याचं सिबिल पाहिलं जातं. कारण शेतकरी हा सिबिलच्या कक्षेत येणार नाही असं त्यावेळेस सांगितलं होतं की ज्यावेळेस सिबिलची जवळपास 25 वर्षापूर्वी स्थापना झाली आणि 2007 नंतर त्याच्यामध्ये जे काही अमेंडमेंट किंवा तरतुदी झाल्या तर त्यावेळेस असं वारंवार सांगण्यात येत होतं की सिबिल च्या कक्षेमध्ये शेतकरी येणार नाही हे सांगितलं होतं किंवा पीक कर्ज येणार नाही. मात्र बरेच शेतकरी पीक कर्जामुळे थकीत झाल्यामुळे त्यांचा सिबिल स्कोअर अफेक्टेड झालेला आहे. आणि सरकारनं 2017च्या नंतर ज्या काही 4 कंपन्या उरावर आणून बसवलेल्या आहेत त्या सगळ्या विदेशी कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये मग जी काही क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही जी काही भारत सरकारची कंपनी होती तर ती ट्रान्स युनियन नावाच्या एका विदेशी कंपनीच्या घशामध्ये ही घातलेली आहे. आणि या कंपनीवर कुणाचंही नियंत्रण नाही. दुसरीकडे एक एक्सप्रियन नावाची कंपनी आहे, CIRF नावाची, हायमार्क नावाची कंपनी आहे. अशा ह्या 4 कंपन्या आहेत आणि ह्या 4 कंपन्यांवर कुणाचंही नियंत्रण नाही. दुसरीकडे जर एखादा शेतकरी जर थकीत राहत असेल तर त्याचा क्रेडिट इन्फॉर्मेशन जी काय आहे त्याची क्रेडिट हिस्ट्री आहे तर ती कुठेतरी अफेक्टेड असते. म्हणजे त्याचा स्कोर 650 पावणे 700 पर्यंत असतो. आणि ज्यावेळेस त्याचा मुलगा हा नोकरीला लागायचा असतो किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या उद्योग व्यवसायासाठी तो धंद्यासाठी अप्लाय करतो तर त्यावेळेस त्याच्या फॅमिलीतील हिस्ट्री ही सिबिलची पाहिल्या जाते. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मागच्या वर्षी एका सिबिलमुळं एका मुलाचं सोयरीक झालेलं लग्न मोडलं याच्या बातम्या सगळ्याच प्रिंट मीडियामध्ये आणि स्ट्रीम मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. मात्र याची कुठेही सरकारनं किंवा कुठल्याच व्यवस्थेनं दखल घेतली गेलेली नाही, ही वास्तविकता आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये त्या राष्ट्रीयकृत बँकाकडे पीक कर्जाची मागणी करण्यासाठी गेला असता सिबिल जर त्याचं एनकेन प्रकारे चांगलं असलं तर तिथला फील्ड ऑफिसर असेल किंवा ऍग्री ऑफिसर असेल तर तो म्हणतो तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही. मग त्याला 15 दिवस महिनाभर फुटबॉलच्या चेंडू सारखं इकडून तिकडे टोलवलं जातं. शेवटी त्याची सगळी एनर्जी हवा काढून घेतली जाते आणि तो कंटाळतो, भीक नको पण कुत्रा आणि म्हणून तो त्या पीक कर्जाचा नाद सोडून देतो. इकडून तिकडून एखाद्या बँकेकडे कागदपत्र जमा केले किंवा सोसायटीकडे कागद जमा केले तर ती म्हणते तुमचं क्षेत्र हे सामायिक 7/12 आहे. सामायिक 7/12 चालत नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती मयत झाला तर त्या वारसाच्या नावाने त्या 7/12ची नोंद होते. मात्र ते सामायिक क्षेत्र दाखवते त्याही कारण ह्या लोकांना फक्त कुठली तरी कारणं हवी असतात नाकारण्यासाठी. ही अशी इथली एक अवस्था आणि व्यवस्था आहे. आणि मग या शेतकऱ्यांना किंवा 1,33,00,000 जे शेतकरी आहेत तर यांना थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच लाभ मिळेल का हाही एक प्रश्न आहे. मग ज्यांना काहीच नाही मिळालं किंवा ज्यांनी पीक कर्जच घेतलं नाही तर त्यांना सुद्धा कुठेतरी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मग प्रोत्साहन अशा स्वरूपाचं दिलं तरी चालते की बाबा आता एखादा शेतकरी कुठल्या कारणामुळे त्याला जर पीक कर्ज नाकारला असेल किंवा मिळालं नसेल किंवा त्याने कर्जच घेतलं नसेल तर त्याला शेतीच्या पीक कर्जावर निदान दाम दुप्पट मर्यादा तरी वाढवून दिली पाहिजे. आणि हे सरकार करू शकतं. मात्र सरकार करेल नाही करेल हे नंतरचा प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.